हाय फ्रेंड्स, मी अनिकेत गुरव आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मॅथमॅटिक्सच्या थर्ड चॅप्टरमध्ये HCF अँड LCM. मसावी आणि लसावी. भल्या भल्या विद्यार्थ्यांना घाम फोडणारा मॅथमॅटिक्स मधला चॅप्टर म्हणजे लसावी आणि मसावी. कारण कन्फ्युजनच खूप जास्त होतं. नेमकं कशाला काय म्हणायचं हेच कळत नाही. तर याच चॅप्टरच्या अगदी इन डेप्थ मध्ये जाऊन आज आपण अभ्यास करणार आहोत, कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. तर अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया HCF अँड LCM ला. HCF आणि LCM म्हणजे काय समजून घेण्याच्या आधी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HCF म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे बघूया. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर या तीन शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. हायेस्ट म्हणजे काय माहिती आहे, कॉमन म्हणजे काय माहिती आहे, व्हॉट इज फॅक्टर. जोपर्यंत फॅक्टर म्हणजे काय कळणार नाही तोपर्यंत HCF म्हणजे काय कळणार नाही. सेम गोष्ट आहे LCMच्या बाबतीमध्ये. LCM म्हणजे लीस्ट कॉमन मल्टिप्लायर. लिस्ट म्हणजे काय, सगळ्यात लहान. कॉमन म्हणजे काय, माहिती आहे, सामायिक. आणि मल्टिप्लायर म्हणजे काय, जोपर्यंत मल्टिप्लायर म्हणजे काय कळणार नाही तोपर्यंत LCM म्हणजे काय कळणार नाही. ओके, सो टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिला पॉइंट लिहून घ्या, फॅक्टर्स. सपोज वी आर टॉकिंग अबाउट नंबर 30 ला समजा मला एका नॅचरल नंबरने डिवाइड करायचं आहे. मी कोणकोणत्या नॅचरल नंबर्सने डिवाइड करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजन करणं, कंप्लीट डिव्हिजन करणं म्हणजे काय. 30 आहे आणि त्याला मी 15 ने डिवाइड करतोय, तर 15 2s are 30. 30 मायनस 30 काय येणार, 0 येणार. इथं 0 आलं याचा अर्थ काय झाला, डिव्हिजन कंप्लीट झाली. बरोबर, म्हणजे आपण काय म्हणतो, 30 कॅन बी डिवायडेड बाय 15. ज्या वेळेला मी असं म्हणतो की 30 कॅन बी डिवायडेड बाय 15, त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो की डिव्हिजन कंप्लीट होऊन रिमाइंडर 0 येतो. म्हणजे मग 15 आणि 2 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय मिळेल, 30 मिळेल. राईट. डिवायझर आणि कोशंट यांच्या मल्टिप्लिकेशन मधून आपल्याला नेहमी डिव्हिडंड मिळत असतो. हा आहे डिव्हिडंड. हा आहे कोण, डिव्हायझर. हा कोण आहे, हा आहे कोशंट. आणि हा कोण आहे, हा आहे रिमाइंडर. ठीक आहे. तर डिव्हायझर आणि कोशंट यांच्या मल्टिप्लिकेशन मधून आपल्याला काय मिळतो, डिव्हिडंड मिळतो. ही एवढी जागा रिकामी का ठेवली मग मी. सपोज इथं 30 नसतं, इथं 35 असतं, तर काय केलं असतं आपण, तरी सुद्धा सेमच केलं असतं. 15 2s are 30. 35 मधून 30 गेले, शिल्लक राहिले 5. रिमाइंडर काहीतरी शिल्लक राहिला. हा जो रिमाइंडर आहे हा नेहमी डिव्हायझर पेक्षा लहान असतो. 5 15 पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपल्याला इथं डिव्हिजन थांबवावी लागेल. बरोबर. आता हेच लॉजिक जर लावलं तर डिव्हायझर इंटू कोशंट इज इक्वल टू डिव्हिडंड. बघा 15 हा डिव्हायझर आहे, 15 इंटू 2 इज इक्वल टू 35. येतं का, नाही येत. याच्यामध्ये आपल्याला रिमाइंडर ऍड करावा लागेल. ठीक आहे. त्यामुळे मगाशी जे मी म्हणालो होतो की डिव्हायझर इंटू कोशंट इज इक्वल टू डिव्हिडंड, त्याच्या ऐवजी प्रॉपर व्यवस्थित जर म्हणायचं झालं तर काय म्हणायला लागेल, डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन आधी होईल आणि मग ऍडिशन होईल आणि मग आपल्याला काय मिळेल, डिव्हिडंड मिळेल. ठीक आहे. पहिलं जे एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये काय झालं होतं, डिव्हायझर होता 15, कोशंट आलेला 2, रिमाइंडर आलेला 0 आणि मग काय मिळालं, 15 इंटू 2 30, 30 प्लस 0 30. ठीक आहे. सेकंड केस मध्ये काय होतंय बघा, 15 इंटू 2, डिव्हायझर आणि कोशंट सेम आहेत. 15 इंटू 2, रिमाइंडर आलाय 5. काय बघा होतंय, 15 इंटू 2 30, 30 प्लस 5 35. ठीक आहे. सो हा
खूप महत्वाचा नियम आहे, हा नियम आधी लिहून घ्या. डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. त्याच्या खाली हे 2 एक्झाम्पल्स लिहून घ्या. ठीक आहे. तर मग आता सांगा की डिव्हिजन कंप्लीट होते म्हणजे काय, किंवा एखादा नंबरला दुसरा नंबर डिवाइड करतो म्हणजे काय. म्हणजे रिमाइंडर येतो 0. सपोज इथं 45 असतं तर काय केलं असतं आपण, 15 3 जार 45, 45 मायनस 45 काय आलं, 0 आलं. बरोबर. रिमाइंडर 0 आला याचा अर्थ डिव्हिजन कंप्लीट झाली. याचा अर्थ काय, 45 ला 15 पूर्णपणे डिवाइड करतं. ठीक आहे. आणि 15 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय देईल, 45 देईल. मग जर इथं 3 असता तर काय झालं असतं बघा, 3 1 जा 3, 4 मायनस 3 किती येणार, 1 येणार. 5 उतरून घेतले, 3 5 जार 15. बरोबर. पुन्हा रिमाइंडर 0 आला. सो आता डिवायझर 3 आहे, कोशंट 15 आहे. यांची काय होते, अदलाबदली होऊ शकते. ठीक आहे. सो आपण बोलत होतो 30 या नंबर बद्दल. 30 या नंबरला मी 15 न डिवाइड केलं तर काय झालं, 15 2 जार 30, रिमाइंडर आला 0. म्हणजे डिव्हिजन झाली कंप्लीट. म्हणजे 30 ला 15 पूर्णपणे डिवाइड करतो. तर मग या केसमध्ये 15 हा काय झाला, फॅक्टर झाला. कोणाचा, 30चा. 15 इज अ फॅक्टर ऑफ 30. सिमिलरली जर मी 5 न डिवाइड केलं 30 ला तर काय होईल, 5 6 जार 30. पुन्हा डिव्हिजन कंप्लीट झाली आणि काय झालं, रिमाइंडर 0 आला. म्हणजे 5 सुद्धा काय आहे, 5 सुद्धा 30चा फॅक्टर आहे. ठीक आहे. तर मग 30चे फॅक्टर्स म्हणजे काय, असे नॅचरल नंबर्स जे 30 ला पूर्णपणे डिवाइड करतात, डिव्हिजन नंतर रिमाइंडर 0 येतो, अशा सगळ्या नॅचरल नंबर्सची लिस्ट म्हणजे 30चे फॅक्टर्स. ठीक आहे. मग कोण कोण असतील 30चे फॅक्टर्स, जर आपण एखाद्या नॅचरल नंबर बद्दल बोलत असलो तर 1 हा त्याचा फॅक्टर असणार आहेच. कुठल्याही नॅचरल नंबरला जर तुम्ही 1 न डिवाइड केलं तर काय होतं, डिव्हिजन कंप्लीट होते, रिमाइंडर 0 येतो. सो 1 इज अ फॅक्टर ऑफ एव्हरी नॅचरल नंबर. प्रत्येक नॅचरल नंबरचा 1 हा फॅक्टर असतोच असतो. व्हॉट अबाउट 2, प्रत्येक इव्हन नंबरचा 2 हा फॅक्टर असतोच असतो. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. जर इव्हन नंबर दिलेला असेल आणि त्याला आपण 2 न डिवाइड करत असलो तर काय होतं, तर डिव्हिजन कंप्लीट होते, रिमाइंडर 0 येतो. 2 1 जा 2, 1 राहिला, 0 उतरून घेतले, 2 5 जा 10. ठीक आहे. सो इव्हन नंबर आहे म्हटल्यावर 2 हा फॅक्टर असणारच. व्हॉट अबाउट 3, 3 10 जार 10, 3 10 जार 30. म्हणजे 3च्या टेबलमध्ये 30 आहे, याचा अर्थ 30 ला 3 पूर्णपणे डिवाइड करेल. व्हॉट अबाउट 4, 4च्या टेबलमध्ये 30 नाही आहे, म्हणजे 4 30 ला पूर्णपणे डिवाइड करणार नाही. व्हॉट अबाउट 5, 5 6 जार 30. म्हणजे 5च्या टेबलमध्ये 30 आहे तर 30 ला 5 पूर्णपणे डिवाइड करणार. व्हॉट अबाउट 6, बघा या 6 आणि या 5चं मल्टिप्लिकेशन केलं की 30 येतं. सो 6 हा फॅक्टर असणारच आहे. आता मला सांगा पुढचा फॅक्टर मी कसा शोधू. पुढचा फॅक्टर तपासत बसण्याची गरज नाही. म्हणजे 7च्या पाड्यात आहे का बघा, मग 8च्या पाड्यात आहे का बघा, मग 9च्या पाड्यात आहे का बघा, असं करण्याची गरज नाही. एकदा का मला हा फॅक्टर मिळाला की हा फॅक्टर आणि त्याच्या आधीचा फॅक्टर यांची मल्टिप्लिकेशन आपल्याला 30 देते, की मग काय करायचं, हा फॅक्टर बघायचा. या फॅक्टरला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर 30 मिळेल. 3 ला 10 न मल्टिप्लाय केलं तर 30 मिळेल. सो 6 नंतरचा फॅक्टर डेफिनेटली तोच असणार आहे जो या नंबरशी मल्टिप्लाय होईल आणि 30 देईल. मग आता कोण येणार, मग आता या नंबरच्या अलीकडचा फॅक्टर बघा, कोण आहे, 2 आहे. 2 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर 30 मिळेल, 15.
सो 10 नंतरचा फॅक्टर कोण असणार आहे? 15च असणार आहे. म्हणजे 11, 12, 13, 14 हे 4 नंबर चेक करण्याची गरज नाही. त्यानंतर 15 नंतर कोण असणार आहे फॅक्टर? या 2 नंतरचा नंबर बघा. 2च्या अलीकडचा फॅक्टर बघा. कोण आहे? 1 आहे. 1 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर 30 मिळतं. 13च. ओके. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ 30. ठीक आहे. लिहून घ्या आधी डेफिनेशन. फॅक्टर्स. each of the natural numbers that divide a given number exactly, divides a given number exactly, ब्रॅकेट मध्ये लिहा completely, is called a factor of the given number. लेक्चर पॉज करावं लागत असेल तर जरूर करा. ठीक आहे. आता ही जी लिस्ट आहे यातला प्रत्येक नंबर जो आहे तो काय करतो? 30 ला पूर्णपणे डिवाइड करतो. रिमाइंडर 0 येतो. आणि आणखीन तुम्हाला या नंबरच्या पलीकडे दुसरा कुठलाही नॅचरल नंबर सापडणार नाही जो 30 ला पूर्णपणे डिवाइड करेल. बघा कुठला आहे का? कुठला शिल्लक राहिलाय का? कुठलाच मिळणार नाही. फक्त हेच नंबर्स आहेत जे 30 ला पूर्णपणे डिवाइड करू शकतात. फक्त हेच नॅचरल नंबर्स आहेत जे 30 ला पूर्णपणे डिवाइड करू शकतात. सो ही काय आहे? 30च्या फॅक्टर्सची लिस्ट आहे. ठीक आहे. अजून काय एक्झाम्पल घेता येईल? लेट्स से मला 45 चे फॅक्टर शोधायचे. कसे शोधणार? पहिला फॅक्टर तर 1 असणारच आहे, नो डाऊट. कारण का? प्रत्येक नॅचरल नंबरला 1 हा नंबर पूर्णपणे डिवाइड करतो. तपासण्याची पण गरज नाही. राईट. 2 असेल का? 45 ऑड नंबर आहे. कुठल्याच ऑड नंबरला 2 पूर्णपणे डिवाइड करू शकत नाही. बरोबर. कारण 2च्या टेबलमध्ये सगळे कोण आहेत? 2च्या टेबलमध्ये सगळे इव्हन नंबर आहेत. सो ऑड नंबरला 2 डिवाइड करू शकत नाही. त्यामुळे 2 45चा फॅक्टर असणार नाही. व्हॉट अबाउट 3? 3 करू शकतो पूर्णपणे डिवाइड. काय? 15 3s are 45. बरोबर. व्हॉट अबाउट 5? युनिट प्लेसला 5 आलाय म्हटल्यावर 5 45 ला पूर्णपणे डिवाइड करणार. बरोबर. 5 9s are 45. त्यानंतर व्हॉट अबाउट 6? नो. 7? नो. 8? नो. 9? येस. 9 5s are 45. चला, आता असा फॅक्टर मिळाला ज्याच्या अलीकडच्या फॅक्टर बरोबर मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला 45 मिळतं. 9 5s are 45. आता 10 आहे का? 11 आहे का? 12 आहे का? तपासण्याची गरज नाही. आता काय करायचं? या 5च्या इकडच्या बाजूला जो फॅक्टर आहे कोण आहे? 3 आहे. त्या 3 ला कोणत्या नॅचरल नंबरनं मल्टिप्लाय केलं की 45 मिळतं हे स्वतःला विचारा. 3 ला 15 न मल्टिप्लाय केलं तर 45 मिळतं. बरोबर. म्हणजे 10 11 12 13 14 हे 5 नंबर्स चेक करण्याची गरज आहे का? नाही. का नाही? कारण मला 9 आणि 5 यांची जोडी सापडली की त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की 45 मिळतं. एकदा का ही जोडी सापडली की मग काय करायचं? हा जो 5 आहे त्याच्या अलीकडचा नंबर बघायचा. कोण आहे? 3 आहे. 3 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर 45 मिळतं हे विचारायचं. तो आहे 15. मग 9 नंतरचा फॅक्टर येणार 15. ठीक आहे. त्यानंतर कोण? 3च्या अलीकडचा नंबर बघा कोण आहे? 1 आहे. 1 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 45 मिळेल? फक्त 45. सो हीच एक एवढी लिस्ट मिळेल आपल्याला. कशाची? 45च्या फॅक्टर्सची. ठीक आहे. फॅक्टर्स ऑफ 30 आणि फॅक्टर्स ऑफ 45 लिहून घ्या. चला, HCF मधला जो माहिती नव्हता तो शब्द कळला. फॅक्टर म्हणजे काय कळलं. आता LCM मधला माहिती नसणारा शब्द कोणता आहे? मल्टिप्लायर. मल्टिप्लायर म्हणजे काय बघू. ज्या नॅचरल नंबर बद्दल आपण बोलतोय, लेट्स से आपण 7 बद्दल बोलतोय. 7चे कोण कोण मल्टिप्लायर असतील असा प्रश्न केलेला आहे. तर या 7ला कुठल्याही नॅचरल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल? 7चा मल्टिप्लायर मिळेल. सो मी 7ला 1 न मल्टिप्लाय करतो, 7 मिळेल. 7ला 2 न मल्टिप्लाय करतो, 14 मिळेल. 7ला 3 न मल्टिप्लाय करतो, किती मिळेल? 21 मिळेल. 7ला 4 न मल्टिप्लाय करतो, 28 अँड सो ऑन.
म्हणजे काय तयार होतोय, 7चा टेबल तयार होतोय ना, 7च्या टेबल मधला प्रत्येक मेंबर काय असतो, 7चा मल्टिप्लायर असतो. एवढं साधं सोपं आहे. ठीक आहे. मग 7चे फॅक्टर्स कोण असतील? 7ला फक्त 1 डिवाइड करू शकतो आणि 7 डिवाइड करू शकतो. सो फॅक्टर्स ऑफ 7 फक्त 2च आहेत. पण मल्टिप्लायर किती आहेत? अनलिमिटेड, अनकाउंटेबल, इनफायनाइट. का? कारण मी 7ला कुठल्याही नॅचरल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर मला 7चा एक पर्टिक्युलर मल्टिप्लायर मिळतो. सो 7ला मी जर समजा 100 मल्टिप्लाय केलं तर मला 700 मिळतो. हा 7चा मल्टिप्लायर आहे. 7ला 1000 मल्टिप्लाय केलं तर मला 7000 मिळतात. हा काय आहे? 7चा मल्टिप्लायर आहे. राईट. म्हणजे मल्टिप्लायर्स काय असतात? अनलिमिटेड असतात. ठीक आहे. मल्टिप्लायरची डेफिनेशन लिहून घ्या. When a natural number is multiplied by another natural number, when a natural number is multiplied by another natural number, we get multiplier of that natural number. Multiplier of that natural number. ठीक आहे. व्हॉट अबाउट प्राईम नंबर्स? प्राईम नंबर्स कसले असतात? आपण फॅक्टर्स बद्दल बोलतोय. फॅक्टर म्हणजे काय? असा नंबर जो दिलेला नंबरला पूर्णपणे डिवाइड करू शकतो. प्राईम नंबर्स हे असे नंबर्स असतात ज्यांना फक्त 1 आणि तो स्वतः नंबरच काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल 7ला कोण कोण डिवाइड करू शकतं पूर्णपणे? 1 डिवाइड करू शकतो आणि 7. 5ला फक्त 1 डिवाइड करू शकतो आणि 5. 3ला फक्त 1 डिवाइड करू शकतो आणि 3. 2ला फक्त 1 डिवाइड करू शकतो आणि 2. तर हे कसले एक्झाम्पल्स आहेत? प्राईम नंबर्सचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. असे नंबर ज्यांना फक्त 1 डिवाइड करू शकतो आणि ते स्वतः डिवाइड करू शकतात. आपण चांगलं बघितलेलं आहे, व्यवस्थित बघितलेलं आहे की प्रत्येक नंबरला 1 पूर्णपणे डिवाइड करतो की नाही करतो? करतोच. जर नॅचरल नंबर असेल तर त्याला 1 डिवाइड करणारच, आणि जर नॅचरल नंबर असेल तर त्याला तो स्वतः पूर्णपणे डिवाइड करणारच. या 2 गोष्टी आपल्याला चांगल्या माहिती आहेत. ठीक आहे. प्राईम नंबरच्या बाबतीमध्ये बाकीचे नंबर मिळतच नाहीत. प्राईम नंबरमध्ये तुम्हाला फक्त 1च मिळेल आणि तो स्वतःच नंबर मिळेल, जे काय करतात? त्या दिलेल्या नंबरला पूर्णपणे डिवाइड करतात. ठीक आहे. 17चं एक्झाम्पल बघा. 17ला आपण फक्त 1 डिवाइड करू शकतो पूर्णपणे आणि 17 डिवाइड करू शकतो. सो 17 हा सुद्धा काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणजे प्राईम नंबर असू देत नाहीतर प्राईम नंबर नसू देत, तुम्हाला ऍटलिस्ट 2 फॅक्टर्स मिळणार आहेत. एकच फॅक्टर मिळाला असं कधी होणार नाही. का नाही होणार? कारण 2 फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ओरिजिनल नंबर मिळत असतो. मी जर असं म्हणालो की 30चा 3 हा फॅक्टर आहे, त्याचा अर्थ काय? की 3ला कुठल्या तरी नॅचरल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर 30 मिळतो. मग 3ला कोणी मल्टिप्लाय केल्यावर 30 मिळणार? 3ला 10 न मल्टिप्लाय केल्यावर 30 मिळणार. म्हणजे या दोनच्या जोड्या मिळतात आपल्याला फॅक्टर्सच्या. 1 आणि 30ची जोडी आहे, 2 आणि 15ची जोडी आहे, 3 आणि 10ची जोडी आहे आणि 5 आणि 6ची जोडी आहे. बरोबर. हे एकमेकांशी मल्टिप्लाय होऊन 30 देतात. ठीक आहे. व्हॉट अबाउट 17? 17 मध्ये ही एकच जोडी मिळते, 1 आणि 17ची. त्यामुळं कुठलाही नंबर असू देत, तुम्हाला निदान 2 फॅक्टर्स मिळणार. ओके. जे प्राईम नंबर्स नाहीत, म्हणजे ज्यांना बाकीचे नंबर सुद्धा डिवाइड करू शकतात, त्यांना काय म्हणतो आपण? कंपोजिट नंबर्स म्हणतो. प्राईम नंबर्सला मराठीमध्ये म्हणतात मूळ संख्या, आणि कंपोजिट नंबर्सना काय म्हणतात? संयुक्त संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर्स. तर कंपोजिट नंबर्स कसले? ज्यांना ते स्वतः आणि 1 सोडून बाकीचे नंबर सुद्धा डिवाइड करू शकतात. फॉर एक्झाम्पल 14ला कोण कोण डिवाइड करू शकतं? 1 करू शकतो. 14 तर करू शकणारच आहे. सो 1 आणि 14 आहेत हे माहितच आहे, पण 2 सुद्धा करू शकतो आणि 7 सुद्धा करू शकतो. म्हणजे 4 फॅक्टर्स मिळाले. ठीक आहे.
3 फॅक्टर्स मिळतील का कधी? फक्त नाही मिळणार. 1 आणि 14 ची जोडी लागली, 2 आणि कोणाची तरी जोडी लागायला पाहिजे ना. 2 ला कोणाबरोबर मल्टिप्लाय केलं 14 मिळेल? 7 बरोबर. बरोबर, ठीक आहे. तर 14 काय झाला? कंपोजिट नंबर झाला. प्राईम नंबर्सच्या खाली हे 4 एक्झाम्पल्स लिहून घ्या. नाही, एक मिनिट, प्राईम नंबरची आधी डेफिनेशन लिहून घ्या. नंबर्स विच कॅन बी डिवायडेड बाय numbers which can be divided by one and themselves only. One and themselves only are called as prime numbers. Are called as prime numbers. ठीक आहे. मराठीत काय लिहिणार? अशा संख्या ज्यांना फक्त एक आणि त्या स्वतःच पूर्णपणे भाग घालवू शकतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. अशा संख्या ज्यांना फक्त एक आणि त्या स्वतःच पूर्णपणे भाग घालवू शकतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्याच्या खाली ही 4 एक्झाम्पल्स लिहून घ्या. 2, 3, 5, 7 या ऑर्डरमध्ये लिहा. ओके, आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं. प्राईम नंबर्स कधीही संपणारे नाही आहेत. तुम्हाला सगळ्यात मोठा प्राईम नंबर मिळाला असं कधीही होणार नाही. ओके, जसे नॅचरल नंबर्स इनफायनाइट आहेत तसे प्राईम नंबर्स सुद्धा इनफायनाइट आहेत. ठीक आहे. व्हॉट अबाउट कंपोजिट नंबर्स? काय लिहिणार? नंबर्स विच आर नॉट प्राईम नंबर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स. नंबर्स विच आर नॉट प्राईम नंबर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर्स. म्हणजे काय? त्यांना बाकीचे सुद्धा फॅक्टर्स मिळतात. ते स्वतः आणि 1 सोडून बाकीचे फॅक्टर्स सुद्धा मिळतात. ठीक आहे. तर फॅक्टर्स, मल्टिप्लायर्स, प्राईम नंबर्स या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. आता 1 हा जो नंबर आहे, नॅचरल नंबरचा पहिला नंबर, तो ना प्राईम नंबर आहे ना कंपोजिट नंबर आहे. प्राईम नंबर 1 हा ना प्राईम नंबर आहे ना कंपोजिट नंबर आहे. बाकी त्यानंतर सुरू होतं प्राईम आणि कंपोजिट. आता फॅक्टर्स म्हणजे काय बघितलं, कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय बघूया. काय असेल? सपोज मला 30 आणि लेट्स से 45 यांचे फॅक्टर्स काढायला सांगितलं. काढूया. 30 चे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 नाही आहे, 5 आहे, 6 आहे. 5 आणि 6 ची जोडी मिळाली. 5 × 6 30 म्हटल्यावर काय? आता मला तपासण्याची गरज नाही. आता मला 5च्या आधीचा या बाजूचा नंबर बघायचा आहे, फॅक्टर बघायचा आहे 3, आणि त्याच्या जोडीला कोण येणार? 3 × 10 30. त्याच्यानंतर इकडं 3 नंतर 3च्या अलीकडे येणारा कोणता नंबर आहे? 2 आहे. 2च्या जोडीला कोण येणार? 2 × 15 30. 1च्या जोडीला कोण येणार? 1 × 30 30. ठीक आहे. 30चे फॅक्टर्स मिळालेले आहेत. 45चे काढूया. 1 असेल, 2 असेल का? नाही. 3 आहे, 5 आहे, आणि कोण? 6 आहे का? नाही. 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही. नाही, 9 आहे ना. 9 5s are 45. 9 5s are 45. जोडी मिळाली. आता तपासण्याची गरज नाही. आता डायरेक्ट 3 × 15 45 आणि 1 × 45 45. फॅक्टर्स मिळाले. आता यांच्यामधले कॉमन फॅक्टर्स बघा कोण कोण आहेत. 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. ओके, कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1, 3, 5. बरोबर. आणि कोण आहे का? 15 आहे ना. 15 आहे. हे 4 कॉमन फॅक्टर्स मिळालेले आहेत. ठीक आहे. आता तुमच्यापैकी हुशार विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं असेल, मला खात्री आहे की तुम्ही सगळेच हुशार आहात. तुमच्या लक्षात आलं असेल की मग HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय. जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांच्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर 15. ठीक आहे. 15 पेक्षा मोठा आणि दोघांच्या मध्ये कॉमन असा कोणता फॅक्टर दिसतोय का? कोणताच नाही. सो 15 इज द HCF ऑफ 30 अँड 45. 30 आणि 45 चा HCF कोण? 15. ठीक आहे. कॉमन फॅक्टर्स बद्दल थोडं लिहून घ्या. A common factor of 2 or more numbers is a number which divide. A common factor of 2 or more numbers is a number which divides each of the given numbers exactly.
ईच ऑफ द गिवन नंबर्स एक्झॅक्टली. ठीक आहे. फॅक्टर्स काय असतात, जे या नंबरला पूर्णपणे डिवाइड करतात. कॉमन फॅक्टर काय, दोन नंबर मधले किंवा दोन पेक्षा जास्त नंबर मधले असे फॅक्टर्स जे दोन्हीकडे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग दोन नंबरचाच कॉमन फॅक्टर निघेल का, नाही. आणखीन एक कुठला तरी बघूया. लेट्स से 20 चे कोण कोण आहेत, 1 असणार आहे, इव्हन आहे म्हटलं 2 असणार आहे, 2 10 जा 20. ठीक आहे. 3 असेल का, नाही. 4 4 5 जा 20. 5 असेल का, आहे. 5 4 जा 20. जोडी मिळाली. आता कोण, 2 नंतर डायरेक्ट 10च, म्हणजे 5 नंतर डायरेक्ट 10 का, कारण ही जोडी मिळाली म्हटलं मग 4च्या आधीचा जो फॅक्टर आहे त्याची जोडी शोधायची. 2 × 10 20. त्यानंतर कोण, डायरेक्ट 20. 1 × 20 20 × 1 20. ठीक आहे. हे फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स कोण कोण आहेत बघा. 1 असणारच आहे. आणि कोण आहे, 1 आहे. इथं 3 आहे, इथं नाही आहे. इथं 4 आहे, बाकी कुठं नाही आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. आणि कोण आहे का, इथं 10 आहे, इथं 10 आहे, पण इकडं नाही आहे. इथं 15 आहे, इथं 15 आहे, पण इथं नाही आहे. नाही, आणि कोणीही नाही. सो कॉमन फॅक्टर्स कोणते मिळाले, 1 आणि 5 मिळाले. मग HCF काय असणार, 20 30 आणि 45चा सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर 5. ओके, समजलेला आहे प्रॉपर व्यवस्थित. HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर हा असतो. ठीक आहे. इतकं सोपं आहे हे. फक्त या दोन कन्सेप्ट मध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं, म्हणून फसतो आपण. तर पहिल्यांदा कॉमन फॅक्टरची एक्झाम्पल लिहून घ्या. 30 आणि 45चं एक्झाम्पल लिहा. का, कारण त्यामध्ये भरपूर कॉमन फॅक्टर्स मिळतात. पुन्हा एकदा जे पुसलं ते परत एकदा लिहितो. 1 1 3 3 5 5 आणि कोण, 15 15. 1 3 5 आणि 15 हे 4 कॉमन फॅक्टर्स मिळालेले होते. ठीक आहे. कॉमन फॅक्टर असेल या पूर्ण शब्दांमध्ये. हे पूर्ण एवढे एक्झाम्पल लिहून घ्या. आता त्याच्या खाली लिहा HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर जे आपल्या टायटल चॅप्टरचं टायटल आहे. लिहा हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF ऑफ टू और मोर गिवन नंबर्स. HCF ऑफ 2 or more given numbers is the greatest number which divides each of the given numbers exactly. each of the given numbers exactly म्हणजे काय, HCF म्हणजेच मसावी. बरोबर. महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे हायेस्ट, विभाजक म्हणजे फॅक्टर, सामायिक म्हणजे कॉमन माहितीच आहे. आणि LCM म्हणजे लसावी. ठीक आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. व्यवस्थित समजून घ्यायचं. एक्सप्लेनेशन सगळं मराठीतच आहे, फक्त नावांमध्ये फरक आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. तर HCF ची डेफिनेशन लिहून घेतली. हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 2 or more given numbers is the greatest number which divides each of the given number exactly. ठीक आहे. म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबर. मग आता इथं 2 नंबर बद्दल बोलतोय, 3 नंबर बद्दल सुद्धा असू शकतं, 4 असू शकतं, 5 असू शकतं, कितीही नंबर बद्दल आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर त्या दिलेल्या नंबर्सचा HCF काढायचा म्हणजे काय, असा नंबर शोधायचा जो दिलेल्या नंबर्सना पूर्णपणे डिवाइड करतो आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर कोणता असा नाहीये. इथं 30 आणि 45चा HCF कोण मिळाला, 15 मिळाला. 15 हा 30 आणि 45 दोघांना सुद्धा डिवाइड करतो की नाही, पूर्णपणे करतो. 15 पेक्षा मोठा कोणता नंबर आहे जो 30 ला सुद्धा डिवाइड करतोय आणि 45 ला सुद्धा डिवाइड करतोय, कोणताच नाही. त्यामुळे 15 ला काय म्हणतात, HCF ऑफ 30 and 45.
30 आणि 45चा मसावी, महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. तर डेफिनेशनच्या खाली पुन्हा एकदा हे आहे असं एक्झाम्पल पूर्णपणे रिपीट करा, एवढं इथून इथपर्यंत. मग आता मेथड्स कोणकोणते आहेत? जी पहिली ही मेथड सांगितलेली ती तर आहेच, काय सरळ फॅक्टर्स लिहून काढायचे. याचे फॅक्टर्स लिहून काढले, त्याच्या खाली याचे फॅक्टर्स लिहून काढले, त्याच्या खाली कॉमन फॅक्टर्स लिहून काढले आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठा फॅक्टर लिहिला. तो काय असेल? HCF असेल. बरोबर. पहिली मेथड आहे कॉमन फॅक्टर मेथड. कॉमन फॅक्टर मेथड. त्याच्या खाली जरा वेगळं एक्झाम्पल घेऊया आता. 18, 24 आणि 36. 18चे फॅक्टर्स कोण कोण आहेत? 1 असणारच आहे. 2 असेल का? इव्हन नंबर आहे म्हटल्यावर असणार. 3 असेल का? 3 6 18. 4 नाही आहे, 5 नाही आहे, 6 आहे. 6 × 3 18. जोडी मिळाली. आता काय करायचं? आता 3च्या इकडचा फॅक्टर बघायचा. कोण आहे? 2 आहे. 2च्या जोडीला कोण असणार आहे? 9 असणार आहे. 2 9 18. त्यानंतर कोण? 2च्या इकडचा कोण आहे? 1 आहे. 1च्या जोडीला कोण असणार आहे? 18 असणार आहे. 18चे फॅक्टर्स मिळाले. इतकं सोपं आहे हे. 24चं काय? 1 असणार, 2 असणार, 3 असणार, 3 8 24. 4 असेल का? 4 6 24. 5 असेल का? नाही. 6 4 24. जोडी मिळाली. आता काय? आता 3चा बघा कोण आहे? 3 8 24. 12 2 24. 24 1 24. 24च्या फॅक्टर्सची लिस्ट मिळालेली आहे. तसंच 36चं करायला पाहिजे. 1 2 3 आहे, 4 आहे, 4 9 36 आहे, 5 नाही आहे, 6 आहे. त्यानंतर कोण? त्यानंतर 6च. बघा ना, 6चा जोडीदार कोण आहे? 6चा जोडीदार आहे फक्त एकटा 6. कारण 6ला स्वतः 6शीच मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? 36 मिळतं. कारण का? 36 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आधीच्या केसमध्ये काय मिळत होतं? या 2 केसेसमध्ये किंवा या केसेसमध्ये काय मिळत होतं? प्रत्येक फॅक्टरला एक जोडीदार होता. बरोबर. इथं काय होतंय? इथं जोडीदार 6ला मिळत नाही. का? कारण 6चा जोडीदार या केसमध्ये 6 स्वतःच आहे. परफेक्ट स्क्वेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं फॅक्टर्स मिळतात. ठीक आहे. म्हणजे या 6चा जोडीदार मिळाला कोण? 6 स्वतःच. मग आता काय करायचं? 6च्या अलीकडचा फॅक्टर बघा कोण आहे? 4. 4चा जोडीदार कोण असणार आहे? 9 असणार आहे. कारण 9 4 36. त्यानंतर कोण? 4च्या अलीकडचा फॅक्टर 3. 12 3 36. 18 2 36. 36 1 36. सो परफेक्ट स्क्वेअर असेल तर बघा फॅक्टर्स किती मिळतात? 1 2 3 4 5 6 7 8 9. ऑड नंबर ऑफ फॅक्टर्स मिळाले परफेक्ट स्क्वेअर होता म्हणून. का? कारण एक कोणतरी फॅक्टर आहे ज्याचा जोडीदार तो स्वतःच असणार आहे. बाकीच्या नंबर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला 2-2च्या जोड्या मिळतात फॅक्टर्सच्या. इथं तसं नाही मिळत. का? कारण 6चा फॅक्टर स्वतः 6चा जोडीदार स्वतः 6च आहे. ठीक आहे. एनिवेज, तर कॉमन फॅक्टर्स बघा आता कोण कोण आहेत? कॉमन फॅक्टर्स कोण कोण आहेत? 1 तर असणार आहेच. 2 असणार आहे का नाही? सगळ्या इव्हन नंबर्स आहेत. 2 असणारच आहे. 3 आहे का? आहे. आणि कोण आहे? 6 आहे का? आहे. 9 आहे का सगळीकडं? नाही आहे. 18 आहे का सगळीकडं? नाही आहे. संपला विषय. बरोबर. 1 2 3 आणि 6. मग या कॉमन निघालेल्या फॅक्टर मधला सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता? 6. सो HCF इज इक्वल टू 6. ओके. हे एक्झाम्पल लिहून घ्या. ओके. त्याच्या खाली टायटल द्या फॅक्टरायझेशन. सो फॅक्टरायझेशन म्हणजे काय? हे लिस्ट ऑफ फॅक्टर्स दिलेले आहेत. पण लेट्स टॉक अबाउट 36. 36चा मी एक फॅक्टर लिहिला, कुठलाही असेल, तर त्या फॅक्टर बरोबर आणखीन कोणत्या फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला 36 मिळतं ते लिहिणं म्हणजे फॅक्टरायझेशन. सो मी 36ला 1 × 36 लिहू शकतो, किंवा 2 × 18 लिहू शकतो, किंवा 3 × 12 लिहू शकतो. बरोबर.
किंवा 4 इंटू काय 9 लिहू शकतो किंवा 6 इंटू 6 लिहू शकतो. तर हे काय झालं, फॅक्टरायझेशन झालं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून दिलेली संख्या लिहिणं, एक्सप्रेस करणं म्हणजे काय, फॅक्टरायझेशन. ओके, लिहा डेफिनेशन लिहा. फॅक्टरायझेशन टायटल दिलं, त्याच्या खाली डेफिनेशन लिहा. एक्सप्रेसिंग अ गिवन नंबर, एक्सप्रेसिंग अ गिवन नंबर as a product of two or more factors, as a product of two or more factors. ठीक आहे, इज कॉल्ड फॅक्टरायझेशन. पुढे लिहिलं नाही तरी चालतं किंवा लिहिलं तरी चालेल. आपल्याला या नोट्स लिहायच्या आहेत, या कुठं प्रेझेंट करायच्या नाही, तुमच्यासाठीच्या नोट्स आहेत या. ठीक आहे, मग काय म्हणालो मी, एक दिलेला जो नंबर आहे त्याला एक्सप्रेस करायचं कसं, त्याच्या फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून. मग 2 फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन करा, नाहीतर मी या 18ला, इथं 2 इंटू 18 होता ना, त्याच्याऐवजी 2 इंटू 6 इंटू 3 असं सुद्धा करू शकतो. 3 फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून मी 36ला एक्सप्रेस केलंय. बघा, 2 इंटू 6 12, 12 इंटू 3 36, बरोबर. किंवा मी असंही करू शकतो, इथं काय आहे 3 इंटू, या 12ला मी 3 इंटू 4 म्हणू शकतो. 12ला कसं एक्सप्रेस केलं, 3 इंटू 4. म्हणजे 2 फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून एक्सप्रेस करा, नाहीतर 3 फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून एक्सप्रेस करा, नाहीतर आणखीन कितीही करा. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, फॅक्टरायझेशन म्हणतात. हे एक्झाम्पल लिहून घ्या, असंच्या असं, हे सुद्धा लिहून घ्या. आता त्याच्या खाली सब पॉइंट लिहा, प्राइम फॅक्टरायझेशन. प्राइम फॅक्टरायझेशन. आता बघा नीट, 36चे हे सगळे फॅक्टर्स आहेत. यापैकी प्राइम नंबर्स कोणते आहेत, 1 आहे, सॉरी 1 नाही आहे, 1 प्राइम नंबर नाही आहे, 2 आहे आणि 3 आहे. आणि कोणता आहे का प्राइम नंबर, कोणताच नाही, कोणताच नाही. 4ला 2 डिवाइड करू शकतं, 6ला 3 आणि 2 डिवाइड करू शकतं, 9ला 3 डिवाइड करू शकतं. हे सगळे जे नंबर्स आहेत त्यांना 1 आणि ते स्वतः सोडले तर बाकीचे नंबर सुद्धा आहेत जे डिवाइड करू शकतात. फक्त 2 आणि 3 असे तेवढेच नंबर्स आहेत जे काय आहेत, प्राइम आहेत. ज्या वेळेला मी 36ला त्याच्या प्राइम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन मधून एक्सप्रेस करतो, त्यावेळेला काय म्हणतात, त्याला प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतात. सो 2 इंटू 18च्या ऐवजी मी काय लिहिलं, 3 इंटू 6 लिहिलं. या 6ला मी काय करू शकतो, परत 3 इंटू 2 करू शकतो. सो जरा नीट लिहूया, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. जे 2 इंटू 18 होतं त्यालाच मी कसं लिहिलं, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 लिहिलं. बघा, 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12, 12 इंटू 3 36, बरोबर. 36 या नंबरला मी कशा पद्धतीने एक्सप्रेस केलंय, प्राइम नंबर्सच्या प्रॉडक्टच्या पद्धतीने एक्सप्रेस केलेलं आहे. ठीक आहे, प्राइम फॅक्टरायझेशनचं डेफिनेशन लिहून घ्या. एक्सप्रेसिंग अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट, एक्सप्रेसिंग अ गिवन नंबर ॲज अ प्रॉडक्ट ऑफ 2 or more प्राइम नंबर्स. 2 or more प्राइम नंबर्स, याला काय म्हणतात, प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतात. सो 18चं प्राइम फॅक्टरायझेशन कसं करता येईल, पहिला प्राइम नंबर बघायचा, कोणता पहिला प्राइम नंबर आहे, 2 हा पहिला प्राइम नंबर आहे सगळ्यात. 18 इव्हन नंबर आहे म्हटल्यावर 2 18चा फॅक्टर असणार आहे, राईट. 2 ला कशानं मल्टिप्लाय केल्यावर 18 मिळतं, 9 केल्यावर मिळतं. 9 प्राइम नंबर आहे का, नाही. सो मी काय करणार, या 9ला सुद्धा प्राइम फॅक्टरचा प्रॉडक्ट म्हणून एक्सप्रेस करणार. 9चं काय होईल, 3 इंटू 3 होईल. झालं, तर 3 आहे प्राइम फॅक्टर. 2 इंटू 3 6, 6 इंटू 3 18. हे सगळे काय आहेत, प्राइम नंबर्स आहेत. सो हे काय झालं, 18चं प्राइम फॅक्टरायझेशन झालं. व्हॉट अबाउट 24, 2 इंटू 12. 12 प्राइम नंबर आहे का, नाही. सो काय करणार, 2 इंटू 4 इंटू 3. 3 आहे, 2 आहे, पण 4 नाही आहे. मग मला 4ला सुद्धा काय करावं लागेल, प्राइम नंबर मध्ये एक्सप्रेस करावं लागेल. बघा
आता बघा 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 3 24. सो हे काय झालं, 24चं प्राईम फॅक्टरायझेशन झालं. ओके, 36चं आणि 24चं एक्झाम्पल याच्या खाली लिहून घ्या, प्राईम फॅक्टरायझेशनच्या खाली. आता ही प्राईम फॅक्टरायझेशनची प्रोसेस वापरून आपल्याला HCF शोधायचा आहे. कशाचा? 18, 24 आणि 36चा. 18चा प्राईम फॅक्टरायझेशन काय होईल, परत एकदा करूया. 2 इंटू 3 इंटू 3, बघा 2 इंटू 3 6, 6 इंटू 3 18. 24चं काय होईल, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3, बरोबर. आणि 36चं काय होईल, 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3, बरोबर आहे का. 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12, 12 इंटू 3 36. ठीक आहे, हे झालं प्राईम फॅक्टरायझेशन. मग काय करायचं, HCF ऑफ 18, 24 आणि 36 असं लिहायचं, बरोबर साईन द्यायचं आणि काय करायचं, कॉमन फॅक्टर्स तेवढे लिस्ट डाऊन करायचे. कॉमन 2 आहे, त्यानंतर कोण आहे, 3 आहे. आणि कोण आहे का कॉमन, हा 3 आणि हा 3 आहे, पण बाकी कुठं रिपीट होत नाही. इथं रिपीट होत नाही अजून 3. इथं 2 आहे, 2 आहे, इथं 2 आहे, पण इथं रिपीट होत नाही, बरोबर. असे फॅक्टर्स जे तिन्ही ठिकाणी प्रेझेंट आहेत, त्यांना लिहायचं, त्यांना एकदा लिहायचं. इथं आहे, इथं आहे, इथं आहे म्हणून एकदा लिहिला, त्यानंतर इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे, त्यामुळं एकदा लिहिला. 2 इंटू 3 काय, 6. सो 6 काय झाला, 18, 24 आणि 36चा हायेस्ट कॉमन फॅक्टर झाला. सगळ्यात मोठा नंबर जो या तिन्ही नंबर्सना डिवाइड करू शकतो. ओके, ही झाली प्राईम फॅक्टरायझेशनची मेथड. काय करायचं आहे, पहिल्यांदा प्राईम फॅक्टरायझेशन करायचं, मग काय करायचं, HCF काढताना जे प्राईम फॅक्टर्स तिन्ही ठिकाणी रिपीट होत आहेत त्यांना एकदा लिहायचं. सपोज 2च ठिकाणी रिपीट होत आहेत, इथं आहे आणि इथं आहे, आणि इथं मात्र नाही आहे 2. जोडी लागली आहे या दोनची, यांची जोडी लागलेली आहे, त्यामुळे आता जास्तीचा 2 शिल्लक नाही. याची आणि याची जोडी लागली पण इथं 2 नाही आहे म्हटल्यावर काय, गप्प बसायचं नाही, यांना काउंट नाही करायचं. ठीक आहे, जे काउंट करताय, जे घेताय इथं फॅक्टर, ते तिन्ही ठिकाणी असले पाहिजेत. जितके नंबर बद्दल बोलतोय तितक्या सगळ्यांच्या सगळ्या प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये ते असले पाहिजेत. ओके, लिहून घ्या. आणखीन एक मेथड काय, याच मेथडचं जरासं डेव्हलप्ड व्हर्जन काय, हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत, हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांना एक्सपोनंट फॉर्म मध्ये लिहा. 2 चा एक्सपोनंट काय येणार, 1च येणार. का, कारण 2 एकदाच आहे. त्यानंतर 3 इंटू 3 म्हणजेच काय, 3 स्क्वेअर, बरोबर. इथं काय होईल, 2 इंटू 2 इंटू 2, 2 स्वतःशी 3 वेळा मल्टिप्लाय झाले म्हणजे 2 चा क्यूब आहे. 2⁻³ आहे. 3 किती वेळा, एकदाच आहे. सो 3 एकदाच येणार, 3⁻1, नुसतं 3 लिहिलं चालेल. आणि इथं काय झालंय, 2 इंटू 2 म्हणजे 2 स्क्वेअर आणि 3 इंटू 3 म्हणजे 3 स्क्वेअर. ठीक आहे, मग HCF कसा काढायचा, एक्सपोनंट फॉर्म वापरून. आता जे प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांची लोएस्ट व्हॅल्यू घ्यायची. लोएस्ट काय, एक्सपोनंट घ्यायचा. 2 चा लोएस्ट एक्सपोनंट कोण प्रेझेंट आहे, 1 आहे, 2⁻1. आणि 3 चा लोएस्ट एक्सपोनंट कोण प्रेझेंट आहे, 3⁻1. सो 2⁻1 इंटू 3⁻1 काय येणार, 6 येणार. हा झाला एक्सपोनंट, ही झाली एक्सपोनंट फॉर्मची मेथड. आणखीन एक मेथड आहे ती म्हणजे डिव्हिजन मेथड. फक्त डिव्हिजन मेथडची लिमिट ही, मर्यादा ही, की एका वेळेला तुम्हाला 2 नंबरचाच HCF काढता येतो. आता जसं 3 नंबरचा HCF काढला तसं नाही चालणार. पहिल्यांदा 2 नंबरचा HCF काढावा लागेल आणि त्या दोघांचा जो HCF असेल त्याचा आणि या नंबरचा HCF काढावा लागेल. बघूया कसं. मला या 3 नंबरचा HCF काढायचा आहे डिव्हिजन मेथड वापरून. काय करणार मी, पहिल्यांदा मी 18 आणि 24चा HCF काढतो. 18 आणि 24चा. लहान संख्या कोण आहे, 18 आहे. मग काय करायचं, 24ला म्हणजे मोठ्या संख्येला लहान संख्येनं डिवाइड करायचं. 24 डिवायडेड बाय 18. काय करावं लागेल, कसं होईल, 18 1 जा 18, शिल्लक काय राहिले, 6 राहिले. आता काय करायचं,
आता या 6 18ला डिवाइड करायचं. बघा, रिमाइंडरनं या डिवायझरला, आधीच्या डिवायझरला काय करायचं, डिवाइड करायचं. 6 3 18. आन्सर काय आलं, 0 आलं. ज्या स्टेपला आन्सर 0 होते त्या स्टेपचा जो डिवायझर होता तो काय असणार आहे, HCF असणार आहे. ठीक आहे. सो 18 आणि 24चा HCF काय, 18 आणि 24चा HCF आहे 6. आता काय करायचं, आता हा जो HCF आहे तो आणि राहिलेली जी संख्या आहे त्यांच्यातला HCF, त्यांचा HCF काढायचा. पुन्हा 6 लहान आहे त्यामुळे 6 डिव्हिजनच्या रोलमध्ये जाणार आणि 36 काय आहे, मोठा आहे त्यामुळे तो डिव्हिडंड बनणार, त्याला डिवाइड करायचं. 6 6 36. रिमाइंडर काय आला, 0 आला. ज्या स्टेपला रिमाइंडर 0 येतोय त्या स्टेपचा डिवायझर काय असतो, HCF असतो. ठीक आहे. त्यामुळे 6 आणि 36चा सुद्धा HCF काय आला, 6च आला. मग हा काय झाला, हा तिघांचा सुद्धा HCF झाला. ही आहे डिव्हिजन मेथड. ओके, आपल्याला 13 आणि 18चा समजा HCF काढायचा असेल, कसा काढणार, 2च नंबरचा HCF काढायचा आहे त्यामुळे एकाच प्रोसिजर मध्ये निघून जाईल. काय करायचं, लहान संख्येनं मोठ्या संख्येला डिवाइड करायचं. 30 डिवायडेड बाय 18 काय होईल, 18 2 36 येते, चालणार नाही. 18 1 18, शिल्लक काय राहिले, 12 शिल्लक राहिले ना. रिमाइंडर 0 आलाय काय, नाही, म्हटल्यावर प्रोसेस कंटिन्यू होणार. आता काय होणार, आता 12 आणि 18 यांची डिव्हिजन करायची. 12 डिवायडेड बाय 18, जो रिमाइंडर आलाय त्यानं काय करायचं, डिवायझरला डिवाइड करायचं. आधीच्या स्टेपमध्ये असणाऱ्या डिवायझरला डिवाइड करायचं. पुन्हा एकदा सांगतो, 2 नंबर्स दिलेले आहेत त्यांचा HCF काढायचा आहे. काय करणार, लहान संख्येनं मोठ्या संख्येला डिवाइड करणार. 30 डिवायडेड बाय 18. मग काय, रिमाइंडर 0 नाही आला, मग काय रिमाइंडर जर 0 आला तर ती लहान संख्या HCF असणारच आहे. समजा रिमाइंडर नाही 0 आला, ती 12 आलाय, तर काय करायचं, या रिमाइंडरनं या डिवायझरला डिवाइड करायचं. सो 18 डिवायडेड बाय 12, 12 1 12, 18 मायनस 12 काय, 6. रिमाइंडर 0 आला नाही, पुन्हा प्रोसिजर कंटिन्यू. तर हा रिमाइंडर न काय करायचं, या डिवायझरला डिवाइड करायचं. आता काय, 6 2 12, रिमाइंडर 0 आला. ज्या स्टेपला रिमाइंडर 0 आला त्या स्टेपचा डिवायझर HCF असणार. कोणाचा, 30 आणि 18चा. ही असते HCF काढण्याची पद्धत. ओके, हे एक्झाम्पल लिहून घ्या. ओके, 288 आणि 420 यांचा HCF काढायचा आहे. कसा काढणार, डिव्हिजन मेथड नुसार. जो लहान नंबर आहे त्यानं काय करा, डिवाइड करा. कोणाला, मोठ्या नंबरला डिवाइड करा. 288 420 भागिले 288, 420 डिवायडेड बाय 288 काय होईल, 288 ची जर डबल केली तर याच्यापेक्षा मोठीच होणार आहे. सो 288 इंटू 1 काय येईल, 288 येईल. मायनस करा, काय येईल, 132. बरोबर. एकशे बत्तीस 0 आहे का, नाही आहे, म्हटल्यावर प्रोसेस कंटिन्यू होणार. काय होईल, हा जो रिमाइंडर आहे त्यानं काय करायचं, आधीच्या डिवायझरला डिवाइड करायचं. ठीक आहे. सो 288 डिवायडेड बाय 132, पुन्हा तसंच होईल. 132 इंटू 1 132. बरोबर. नाही, 102 इंटू 2 केलं तर 288 पेक्षा लहान संख्या मिळणार आहे. काय येईल, 264 येईल. बरोबर. 8 किती येईल, किती शिल्लक राहील, 24 शिल्लक राहील. 24 0 आहे का, नाही, म्हटलं प्रोसेस कंटिन्यू होणार. 24 न काय करायचं, या स्टेपच्या डिवायझरला डिवाइड करायचं. 132 डिवायडेड बाय 24 काय येईल, 24 5s आर किती,
120. 24 5 जार 120, शिल्लक राहिले 12. अजून सुद्धा 0 आलेलं नाही म्हटल्यावर काय होणार, प्रोसेस कंटिन्यू होणार. काय करायचं, या रिमाइंडरनं या स्टेपच्या डिवायझरला डिवाइड करायचं. सो 24 डिवायडेड बाय 12 आता होईल 12 2 जार 24, शिल्लक राहिले 0. तर आता या स्टेपला 0 आलेत म्हणून या स्टेपचा जो डिवायझर होता कोण, 12, तो काय असणार, HCF असणार. कोणाचा, या 2 नंबरचा. सो HCF ऑफ 288 अँड 420 इज 12. ठीक आहे, हे एक्झाम्पल सुद्धा लिहून घ्या.